हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 23वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. त्यामध्येच लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाहीये, त्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता भेटणार का? याबद्दलची एक अपडेट तुम्हाला देणार आहे. सोबतच काही कारणं समोर आलेली आहेत आणि त्या कारणांमध्ये एक महत्त्वाचं कारण समोर आलेलं आहे, की या कारणामुळे लाडक्या बहिणींनो तुमचा लाभ बंद झालेला आहे. सगळंच तुम्हाला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच ज्या बहिणींना पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी सुद्धा त्यांचं नाव आणि त्यांचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगा. याच्या माध्यमातून आपल्याला काही इन्फॉर्मेशन भेटणार आहे आणि ती इन्फॉर्मेशन अत्यंत महत्त्वाची आहे अपात्र बहिणींसाठी. म्हणून चला लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा, की ज्याही बहिणींना आतापर्यंत जो मे महिन्याचा हप्ता आहे तो भेटणार का? कारण त्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही, तर मेचा हप्ता येईल का? याचं सरळ उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, नाही. याचं सरळ उत्तर काय आहे लाडक्या बहिणींनो? नाही म्हणजे नाही. कारण जो मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही, याच्या मागे काय आहे? ई केवायसीचं कारण आहे. तुम्ही ई केवायसी मध्ये काय झाल्या लाडक्या बहिणींनो? अपात्र झाल्या. त्याच्यामुळे तुमचा जो मार्च आणि एप्रिलचा जो हप्त्याचा जो लाभ आहे तो बंद झालेला आहे. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मे महिन्याचा लाभ या ठिकाणी भेटणार नाही म्हणजे नाही. मग आता तुमचा जो लाभ बंद झालेला आहे, तर हा लाभ पुन्हा सुरू होऊ शकतो का? याच्या मागचं रिझन आहे लाडक्या बहिणींनो, यस, होऊ शकतो म्हणजे होऊ शकतो. कारण लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही बघण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल, की सरकारने दर वर्षी जून महिन्यामध्ये ई केवायसी करण्याचं काय ठरवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक बहिणीला, पात्रही बहिणीला आणि अपात्रही बहिणीला काय करायची आहे? ई केवायसी करायची आहे, ज्याच्या माध्यमातून त्या काय करतील? पात्र ठरतील. तर तुम्हाला आता पैसे मिळणार नाही, सध्या मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही, पण जून महिन्यामध्ये जर ई केवायसी पुन्हा सुरू झाली, तर लाडक्या बहिणीनो तुम्हाला तिथून पुढचे ई केवायसी झाल्यानंतर लाभ भेटणार आहे म्हणजे आहे. याचं घाबरायचं कारण नाही. फक्त सरकारने तुमचे जे आता 3 ते 4 महिन्याचे जे पैसे बंद केलेले आहेत ना, याबद्दलच थोडं वाईट वाटतंय. लाडक्या बहिणींनो, हे कारण आहेत ज्याच्यामुळे तुमचा लाभ बंद झालेला आहे. तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा काय अधिक आहे. ज्या कुटुंबातील सदस्यांना आयकरदाता आहे, एकच महत्वाचं रिझन आहे, की ज्या गोष्टीमुळे तुमचा लाभ बंद झालाय, ITR, इन्कम टॅक्स रिटर्न. ज्याही बहिणींनी फाईल केलेला असेल किंवा त्यांच्या फॅमिलीमधल्या कोणीतरी फाईल केला असेल, ITR आपण वेगवेगळ्या कारणांसाठी लावतो. जसं आपल्याला पर्सनल लोन पाहिजे असतील, तुम्हाला फोर व्हीलर घ्यायची असेल, तुम्हाला होम लोन घ्यायचं असेल, तुम्हाला मुद्रा लोन घ्यायचं असेल, यासाठी ITR फाईल करणं अपेक्षित असतो. आणि काही बहिणींनी तो, बहिणींनी म्हणण्यापेक्षा बहिणींच्या हसबंडनी म्हणा किंवा बहिणींच्या आई-वडिलांनी म्हणा किंवा बहिणींच्या भावांनी म्हणा, ITR फाईल केला. त्याच्यामुळे त्या बहिणींचा काय झालाय? लाभ बंद झालेला आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही जेव्हा ITR फाईल करता, तर अशा पद्धतीने सरकार तुम्हाला अपात्र ठरवतात आणि बाकीचे रिझन सुद्धा सरळ सांगितले आहे, की सदर लाभार्थी शासनाच्या इतर कोणत्या विभागामधून जर लाभ घेत असेल, त्यांचा लाभ बंद करण्यात आला आहे. तुमच्याकडे फोर व्हीलर वाहने असेल, तरी तुमचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. तुमच्या फॅमिलीमधले कोणी सरकारी नोकर असेल, तरी सुद्धा तुमचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, आता शेवटचे अल्मोस्ट 4 दिवस उरले आहेत. बरोबर? आजची तारीख जर तुम्ही बघितली असेल, तर तुमच्या लक्षात येईल, लाडक्या बहिणींनो, 29 मे आहे आणि 29 मे आहे, 30 आणि 31 म्हणजे 3 दिवस बाकी आहे. आणि लाडक्या बहिणींनो, आता काही पैसे येणार नाही. मे महिन्याचा हप्ता मे महिन्यामध्ये भेटणार नाही. मग मे महिन्याचा हप्ता आपल्याला जूनच्या सेकंड वीकमध्ये मिळेल. 8, 9, 10, 11 तारखेपर्यंत अपेक्षित आहे. मे महिन्याचा हप्ता तुम्हाला तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणं. तर आपण ते बघूयात कधीपर्यंत येतात तर. आणि सोबतच 4 दिवसात मे महिना संपला. लाडकीच्या खात्यात 1500 कधी येणार? तर जूनच्या सेकंड वीकमध्ये लाडक्या बहिणी. जून महिन्याच्या सेकंड वीकमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होणं अपेक्षित आहे. आणि तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना वाटतं, की जून महिन्याचा जो हप्ता आहे, हा लवकरात लवकर भेटावा आणि सगळ्याच बहिणींना भेटावा. म्हणजे ज्यांना आता मार्च आणि एप्रिलचा हप्ता भेटला नाही, त्यांना सुद्धा जो जून महिन्याचा हप्ता आहे तो भेटावा. कारण त्याच्यामध्ये असंख्य अशा बहिणी आहेत, की त्या पात्र आहेत, पण सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे त्या काय झाल्या आहेत? अपात्र झालेल्या आहेत. त्यांना सुद्धा मिळावे का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच लाडक्या बहिणींनो,
मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही, तर मेचा येईल का? तर याचं उत्तर आहे सरळ नाही म्हणजे नाही. पण तुम्ही आता जे जूनमध्ये ई-के-वाय-सीची प्रक्रिया पुन्हा सुरू होईल, तर त्याच्यामध्ये तुम्ही ई-के-वाय-सीमध्ये पात्र ठरला, तर तुम्हाला तो लाभ सुरू होईल आणि ज्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे, तर कोणत्या कारणामुळे? मोस्टली आय-टी-आर रिटर्नमुळे तुमचा लाभ बंद झालेला आहे. ठीक आहे? तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आय थिंक व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्र शेअर करा. आता थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.